आज उपस्थित असलेले आदरणीय शिक्षक व मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस आनंदाचा आहे, पण डोळ्याच्या पापण्या बनवण्यात आले आहे. शाळेतील हे शेवटचे क्षण आठवणीच्या गाठोड्यात बांधून पुढे निघायचं आहे. या शाळेने फक्त ज्ञानाच्या नाही तर आयुष्य जगण्याच्या शिदोरी दिली. आपल्या गमगमतीशी मित्रांची संघसंगतीशी शिक्षकांची मार्गदर्शन हे सगळं अद्याप कायम कोरलं जाईल. पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वस्तू घेऊन निघूया, नव्या स्वप्नांना गचनी घालूया. मी आता 7वीची विद्यार्थिनी. आज या सुन्या माणसाने अंदर गाठल्यावानी वाटतं, भूतकाळातील आठवणी नाकाजत फुटल्यावानी वाटतं. निरोप घेऊन पावलीवर भेट टाकताना एका डोळ्याला आनंद तर दुसऱ्या डोळ्याला अश्रू आहे. तुम्ही कसं हसता ती रडते तर तुम्हाला हसू येते का? आजपर्यंत गरडाच होते तुमच्या, आजपर्यंत गरडाच होते तुमच्या, गरडाच रडून जाणार आहे. आता गरडाच रडून जाणार. ज्ञान दिलं की ज्ञान वाटते तर त्याच मनाचे मध्ये आहे. ज्ञान दिलं की ज्ञान वाटतं तर त्याच मनाचे मध्ये आहे. येथील सर्व शिक्षकांनी आम्हाला सुंदर असं आत्मा दिला, म्हणून प्रथम सर्व शिक्षकांची अभिवादन. जर तुमच्याकडे फळा फिरला नसता तर आम्हाला नाही वाटतं की ABCD आणि बाराखडीचा आम्हाला अर्थ कळत असता. मी आपल्या गुरुजनांसाठी कविता म्हणते की हमारे गुरुओं ने हमें जीना सिखाया, हमारे गुरुओं ने हमें जीना सिखाया, ना सिर्फ जीना सिखाया बल्कि हमें खुद से पहचान बनाई. ना सिर्फ जीना सिखाया बल्कि हमें खुद से पहचान बनाई. दिखाया सिर्फ सच्चा मार्ग, दिखाया सिर्फ सच्चा मार्ग. उन सच्चे मार्गों ने आज हमें बोलने के काबिल बनाया, उन सच्चे मार्गों ने आज हमें बोलने के काबिल बनाया. मी काही वर्षापूर्वी माझ्या इतिहास शाळेमध्ये आगमन झाला. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर अशी मडकी घडवतो, त्याचप्रमाणे व तसेच आमचे सर्व शिक्षकांनी आम्हाला तसेच व त्याचप्रमाणे घडवले. जाता जाता एक कविता म्हणून इच्छिते. जो जाते थे स्कूल तक, जो जाते थे स्कूल तक उन रस्तों से हम विदा हो गए, जो जाते थे स्कूल तक उन रस्तों से हम विदा हो गए, हम हमारे स्कूल से जुदा हो गए, हम हमारे स्कूल से जुदा हो गए. धन्यवाद. शवार सुटला म्हणून सोबत सुटत नाही, शवार सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसत्या निरोप दिल्याने नाच सुटत नाही, नुसत्या निरोप दिल्याने नाच सुटत नाही. ज्येष्ठ मानव वंदनीय बुद्धिजन वर्ग व इथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारोहासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. मी या शाळेमध्ये पहिलीपासून शिकत आहे, तर माझे गुणवंत नवीन सर आले तेव्हा माझी गुणवंत झाली आहे. एवढेच बोलते. धन्यवाद. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. मी इयत्ता पहिलीपासून 7वीमध्ये येथे शिकला आहे. मी इयत्ता पहिली मला जायबा सरांना शिकवला. असं माझे म्हणणं आहे की आमच्या गावातल्या नरुंगडल्यातल्या पोराईला दुसऱ्या शाळेत नको शिका, आमच्या गावच्या शाळेत शिका 7वीमध्ये. पहिलं थोडं माझ्याबद्दल सांगतो मी. माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. हे वर्ष कधी आज ते पण आठवत नाही मला.
बहुतेक 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिक्षक म्हणून सिलेक्शन झालं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या. त्याच्यानंतर शिकवलं पाणी येतं नाही कधी. या मुलींकडे पाहिलं ना, म्हणजे जसे का स्वतःची मुलगी लग्न झाल्यावर ज्या पद्धतीनं दुसऱ्याच्या घरी जाते सासरी, ते ज्या बापाला जी फिलिंग येत आपल्याला ती फिलिंग येते. मला समजू शकतो मी दुःख काय असतं त्याचं. कारण वर्ग शिक्षक म्हणून आणि सरांच्या उकेला आता जेवढा संबंध आला ना तेवढा माझा संबंध आला. त्याच्या पहिले पाठीमागं गोंदियाला बऱ्याच शिक्षकांचं म्हणून त्यांना मार्गदर्शन केलं की कुठे जे शिक्षण पद्धती जातं तिथं बोललो. त्यावेळेस कधीच माझं माणूस तर कापलं नाही आजपर्यंत. कधी पाय माणूस तर कापलं एकदम टेबल राहून मी पूर्ण गोंदिया जिल्ह्यात आले शिक्षकांना तिथं मार्गदर्शन केलं होतं, शिकवलं होतं. पण आज माझा हात आला किंवा म्हणजे मी सांगू शकत नाही. म्हणजे काय एक नातं स्वतःच्या मुलीसारखं यांना म्हणजे असं नातं तयार झालं होतं इतक्या 1 वर्षामध्ये. पण जर मीच खचून गेलो तर माझ्या मुली पुढे चालून खचणार होते मला माहिती आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी खूप वेळ झाला आज थोडं नातं आवडून ठरते बाहेर पडू दे. कारण माझ्याकडे 1-2 वेळेस मोनिकाने माझ्याकडे बघितलं, तिनं बघितलं की लगेच डोळ्यातून पाणी यायला सुरू झालं. तिच्या झालं की माझ्या पण डोळ्यातून पाणी यायला सुरू झालं. म्हणजे बॉन्डिंग तयार झाली होती आमची. कधी जर यांना काही एखादा अभ्यासाचं काही आलं नाही मागच्या काही दिवसामध्ये तर मी त्यांना डायरेक्ट म्हणायचो कधी शाळा सोडून जातात तुम्ही, कारण तुमच्या काही कामाचे नाही. असं तसं अभ्यास करतात मुलं असतील किंवा मुली, त्यांना मुलांपेक्षा मुलीचं मला वाईट वाटते जास्त. कारण खूप मेहनती आणि अभ्यासू मुलं होत्या मुली होत्या. त्या आता पुढच्या वर्षामध्ये जाणार. म्हणजे शाळेच्या ज्या सर्वात मोठ्या मुली होत्या सर्वांना सांभाळून घेतलं त्यांनी. 1ली ते 6वी पर्यंत त्यांच्या भावंडांना एकदम व्यवस्थित वर्षभर आम्ही निरीक्षण करतो मी. खूप म्हणजे छान पद्धतीनं त्यांनी जसं सांभाळून घेतलं तसं पुढे पुढे सांभाळून घेईल मी सांगू शकत नाही. अजून पण मला त्यांची एक बघायची हिंमत नाही येत तिघा मुलींवर. कारण त्या मुलींनी एकदम जीव लावला असेल प्रत्येक गोष्टीमध्ये. काही असेल अभ्यासात जे सांगितलं असेल बरोबर केलं त्यांनी सगळ्या गोष्टी. अजून पण मुली ह्या किंवा मुलांमध्ये जसं त्यांनी सांगितलं तसं बदल आणायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्यांना त्याचं नाव सुद्धा काढता येत नव्हतं. आज बऱ्यापैकी वाचन करून राहिलेत मुलं. पण त्याचा अभिमान कुठेतरी वाटतो की ज्यांना काही देत नव्हतं कमीत कमी ते जोडाक्षर तरी वाचायला अडचणीत असतं तरी पण ते मुलं सुद्धा आपले यश सर म्हणताना ते किंवा आदित्य वाचन व्यवस्थित करून राहिलेत. लेखन पण जरा बऱ्यापैकी करता येते. जेवढी त्यांच्यामध्ये प्रगती पाहिजे होती तेवढी तर नाही झाली. परंतु जेवढी पहिले काहीच नव्हते ते आज मला वाटतं की ते बऱ्यापैकी स्पर्धेमध्ये किंवा त्या लेवलला आलेले आहेत. आणि मुलीचं जर काय विचारायचं काम नाही, त्यांना एकदा काम सांगितलं की आज एवढं अभ्यास झाला पाहिजे, मुली दुसऱ्या दिवशी आपण करून जातात की सर आज तुम्ही सांगितलं होतं काल एवढं आम्ही केलं. मुली खरंच तिन्ही मुलींचं सांगतो मी. मुलांपेक्षा मुली तिघी खूप हुशार आहेत. पुढे चालून आहे तिघे जरी पैकी. आता काय होईल भविष्यात माहिती नाही. पण जर हे मी आहे त्या पद्धतीनं जर मेहनत घेतली तर 100% ते एक अधिकारी बनून माझ्या समोर येतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथं उके सरनी आणि सरनी ज्या पद्धतीने सांगितले एक मोठा भाऊ असेल, एक सखा, एक मार्गदर्शक कंटिन्यू तुमच्या सोबत असेल. मी कधी पण गरज पडली कोणत्याही गोष्टी बिंदास येते शाळेमध्ये येऊन हक्काने सांगायचं सर ह्या ज्याची अडचण आहे ह्या अभ्यासामध्ये हे येत नाही, मला हा विषय अवघड जातो, याचा अभ्यास कसा करू. मी कधी तुमच्यासाठी इथं हजर असेल. इथं नसेल बिंदास फोन करा. तुम्हाला जेव्हा पण कधी अडचण येईल आयुष्यात मी तुमच्या सोबत असेल. हा माझा शब्द देतो सर्वांसमोर. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. विद्यार्थी जात आहेत याचा फार मोठा दुःख आहे. आणि आनंदीची बाब म्हणजे अशी की जर कोणताही माणूस असो या भूतलावरील कोणताही माणूस असो या प्राणी असो जर एकाच ठिकाणी राहील त्याचा उद्धार होणार नाही. म्हणून त्याला आपली जागा सोडून समोर 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 जावे लागते. तर ही एक आनंदाची गोष्ट आहे की 7वा वर्ग इथं शिकल्यानंतर समोरच्या आपल्या जीवनाच्या किंवा अभ्यासाच्या वाटचालीसाठी समोर 8व्या वर्गासाठी त्यांचं पदार्पण होत आहे. असा त्यांचा आज स्वागत केलेलाच आहे. आणि माझ्याकडून तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. आमच्या शाळेमध्ये
असे सर लाभले, जुन्याची गोष्ट करणार नाही, विद्यार्थ्यांनी सांगून दिला नाही का, आणि वारंवार ती गोष्ट आपण करणार नाही, आद्याचा आदित्य बनवला असे आमचे सर